सुरुवातीला बातमी आहे कबूतरखान्यासंदर्भातली। कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीणी पाठोपाठ आता कबूतरखाना वाचवण्यासाठी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केलं। या बैठकीत कबूतरांना कंट्रोल फीडिंग करण्यासंदर्भात अभ्यास करून नियम तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। तसंच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फीडिंग करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का, ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहां पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। दरम्यान कबूतरांना कंट्रोल फीडिंग करण्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। ह्याच्यात विषय स्पष्ट आहे, एक जर कबूतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच। ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं, मस्त होईल। वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल। दरम्यान कबूतरांबाबत नेमक्या स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही पाहूया।